तुला काय करायचंय ते सांगून दे मला. काय आणून देऊ मी तुला? तुझ्या मनानं कर तू. ते काय छोट्या छोट्या गोष्टी विचारायला लागतात? आईले विचारू दुनियाले. कर ना, तुला जो पाहुणचार करायचा आहे तो सांग ना, मी काय आणून देऊ. हो, आपल्या घरचं माहितच नाही मग तुम्हाला. हे बा, मी कालपासून म्हणून राहिली, आई गुलाबजामुन करू का? आई बसुंदी करू का? नाही सांगतो ना मी काय करायला लागते. मग आता सांगून द्या ना काय करायला लागते. असं नवीन विशेष जगाच्या व्यतिरिक्त दुनियेतली काही रेसिपी काढतील तुमच्या शोधून. तो पण ते नाही सांगून राहिले. सांगतो ना मग आता ते आल्यावर सांगणार आहेत का? बरं ते कायच आहे, चिल्लर गोष्टी आहे, काही करून घे. आणि तू ते साडी आणतो म्हणस, कपडे घेतो म्हणस, तर मग ते चल ना, मग आज मला वेळ आहे. चलतं का? चालते ना मग. पहा तुम्ही असे मला वेळेवर सांगता. थोडंसं आधी सांगितलं असतं तर मी घरातली कामं करून नसते ठेवले का? मी भांडी राहिले थोडेसे घासाचे, बाहेर नेऊन टाकल्यात मी. ते का अर्जंट आहेत का? तिकून आल्यावर घास काय घास जेवायला टाक नाही काय? चल मग, मला टाइम आहे अजून. मग उद्या मग माय फेर आहे, मग उद्या मग मी उद्या येणार नाही. मग पाहू 2-4 दिवसानं. पाहो मग आता का मी का 15 दिवसानं बोलवणार आहे का? मी सांगितलं त्याला तर रक्षाबंधन झालं की, आता रक्षाबंधन आईला म्हटलं रक्षाबंधन झालं की मी बोलावतो म्हटलं. सोमवार मंगळवारी बोलवू, जसं समजा 11-12 तारखेला जसं झालं तसं. तर पाहते तर आपण आपलं करून ठेवलं तर काय व्हायचं? ते का खराब होते का? कपडे आणून ठेवले घरात तर बरे, नाही तर आपलं तर मग वेळेवर तर होतच नाही. चल ना मग, चल मग आज, मग कर लवकर. कुठे चालले तुम्ही? मम्मी पप्पा मला पण यायचंय. निधी चुपचाप घरी राह, अभ्यास करत बस. मामाला मामीला बोलवायचं ना आपल्याला. मामीसाठी साडी आणायला चालली मी. मी पण येते मग, मला पण यायचंय. शॉपिंगला चालले ना तुम्ही, मग मला पण यायचंय ना शॉपिंगला. मला काय येत नाही? निधी काही शॉपिंग नाही करायची आपल्याला, फक्त मामीसाठी एक साडी घ्यायची, मामासाठी एक ड्रेस पीस घ्यायचा आहे. काय मी त्याला ड्रेस वगैरे घेत नाही, ड्रेस पीस घेते. आता लग्नातच तेवढी साडी कपडे घेतले, पण आता पहिल्यांदा आपण बोलवून राहिलो तर ड्रेस पीस घेते मामाला. शानी येईन तू, घरीच राहा, फालतू त्रास देऊ नका आजीला. काय मग आजी तिकडून आले की माझं डोकं खाते. निधीनं असं केलं, निधीनं तसं केलं. चुपचाप बसून राह तू रूम मध्ये, अभ्यास करत बस. नसतील तर ड्रॉइंग करत बस. जा जागा मम्मी, तू अशीच करते, मला कुठं नेतच नाही. पप्पा येऊ द्या ना मला आज सुट्टी आहे ना ट्युशनला म्हणून. नाही तर मी घरीच तर नसते. तुम्ही दोघं जात असाल ना, असं मज्जा मज्जा करत असाल, बाहेर जाऊन खाऊन येत असाल. असंच तुम्ही जाता हो ना फिरायला, शॉपिंगला. मला स्कूलमध्ये पाठवून देता, तिकडून आला की ट्युशनला पाठवून देता, आणि तुम्ही मस्त मज्जा मज्जा करता हो ना. आज मी घरी आहे तरी पण मला नेत नाही. जा, मी बोलतच नाही तुमच्या सोबत. अरे बाळा, चल चल चल. थांब ना तुम्ही, तिला सोबत घेतले की ते सुचू देते का? मग एक तर त्या गाडीवर बसता येत नाही आता. मला नाही यायचं, मम्मीला मला न्यायचंच नसते कधी. मी नाही येत. काय बस, मी समोर बसवतो तिले असं. आणि ते समोर बसले की तुम्हाला दिसते, मग तो मारी कल्ला करता, हँडल कलवता येत नाही. समोर बसली निधी, असं झालं तसं झालं. असं ते मुकड्यात राहते घरी. राहू द्या, काही नाही करते, तशीच तन करते राहते. मग ते तिघायला जाता येत नाही आता गाडीवर. मोठी गाडी घेता का? काही आहे काम तर फालतूचं पेट्रोल. मोठी गाडी थोडं पेट्रोल लागते का? मोठी गाडीचं काय काम आहे? एक साडी घे ना, 500 रुपयाचं पेट्रोल त्या गाडीले. काही डोक्षेबाज कामे करा जरा. कायचे डोक्षेबाज काम करायला लागतात बाबा. मग कुठे चालली वा? निधी कोण लढून राहिली? कुठं नाही ते आई, ते मंजुले ते कुमारले ते दोघायले जेवायला बोलवत आहे, तर ते त्याच्यासाठी कपडे आणून घेतो ना. मग आज रिकाम पण आहे मला, तर जातो घेऊन येतो. अमाय बाई, मी तेच सांगून राहील ती. मी जातो कपडे आणायले, दोघायले साजरे कपडे आणतो मा पसंतीनं. मी ते सांगायला चालती. कालच म्हणतो ती की मला वाटलंच हे कपडे गिपडे घेईन, तर मी म्हणत होतं की मीच आणतो म्हणून या बारीनं साजरे कपडे. मारला तिळा. सासूले सारखं येते काय जाते हे तिरमारी, आणि काही आणते ही. आणतो करून ते लोक घरी येतील, पण हिच्या जण कपडे आणणार होती. आणि गप्पा पाहिला दुनिया बाहेरच्या. आई तुमचं कधी होते का जाणं? राहू द्या ना, आणते ना मी. माय बाई, मला का मला कोणत्या कलेक्टरच्या मीटिंगा करायला लागतात? 4-5 जिल्हे सांभाळायला लागतात का मला होत नाही. मी काय आत्ता जातो, मला काय आहे जायचं म्हटलं तर नाही, संध्याकाळी नाही करत. मी जातो आणतो. तू राहू दे, तू घरातला जावर. भांडे तर राहिले तुझ्या घासाचे. आता पाहुणचाराचं काय करतो? तुम्हीच तर म्हणा मी सांगतो. तर मी तर तुम्हाला काल किती वेळा विचारलं, हे करू का, ते करू का. म्हटलं आता काही पदार्थ तुम्ही तयारच करसान आणि सांगसान. मग सांगा ना काय करू. आणून ठेवता येते घरी. जर गुलाबजामुन करायचे असेल तर पॅकेट आणून ठेवतो घरी.
जर हे म्हणसान बासुंदी गिसुंदी म्हणसान तर मग वेळेवर मग दूध द्यायचं, मग त्या हिशोबात राहते माणूस. जसं आता पहिल्यांदाच येऊन राहिली ते घरी आपल्या, तर ते चांगलंच करायला ना. आता मी कुठं म्हणून राहिले माय बाई शिरा भात. आता तुझी भाऊजई होय तर माहिती भरणार तर आहेच. माई का लोक होय ते भासूनच आहे माई. ती आली तर मी का तिला का शिरा भाजणार हाव? मी बी म्हणीन साजरं काही कर. मी तर म्हणतो तुला पूर्णाची डाळ टाक ना. का लोक होय का ते? पूर्णाची डाळ टाक. हे काय बाई ते पुरण कोण खाते होते पुरण? काय नाही करा त्या पुरण गिरत. आई आजकाल पुरण कोणी खात नाही. तुम्हाला माहित नाही का कुमारले तसंच पुरण आवडत नाही. अव माय बाई आवडो की ना आवडो, पण पारंपरिक पदार्थ आहे. पुरणाचा स्वयंपाक कसा धमधम दिसते. पहिल्यांदा भाऊज येऊन राहिले तो इथं, मग पुरणाचा स्वयंपाक साजरा लागते. तिच्या मायबापाच्या घरी विचारते ना, ननदच्या घरी गेली कायचा पाहुणचार केला तो, मग सांगेन ते पुरणाचा केला तर कसा वट पडते. काय हो माय गुलाबजामचे 2 गोळे द्या दिवसभर मिरवा. काही नका सांगू. ते मी पुरण गिरण नाही करते. पुरण करण्यात खरा दिवस जाते. हे दुसरे काही केलं तर आधील्या दिवशी करून ठेवल्या जाते. दिवसभर छान बोलल्या बसल्या जाते. आता ते थांबते नाही थांबत. थांबत नाही तर काय तर थांबते. काही सांगू नको मला. कर ना तो हिशोबानं. तू का कोणती गोष्ट माय ऐकणारी वस माय. मी म्हणे 1 तर तू म्हणता 2. त्या लोकांच्या सुना घ्या लागतात पाहून. सासूच्या पुढ्याचा शब्द नाहीत काढत. तिथं आपल्याला बोलायची उजागरी नाही. साडी आणतो मी त्या पोरीले. माझोडी लय साड्या आहेत. कोणती याची श्रीमंताची आहे ती. काय पाहिलं तिने तिच्या बापाच्या घरी. 2 एकरावाल्याची पोरगी 200 रुपयाची साडी हातात दिली तर तिला किती घरी घेईन माय बाई. गरीबाच्या लेकराले काय भेटते व? तू काय 2000 साडी देशील? चक्कर येऊन पडीन ती पोरगी. 2000ची साडी पाहिजे. मी आणतो तिला बराबर. त्याच्या लायकीनं त्याला द्यायला पाहिजे. आपापली लायकी ओळखून. 2 एकरावाल्याची पोरगी काय पाहिलं त्या पोरीनं? हे बा सांगा काय हे बाय तुमची आई जवळची साडी देईन ना, मी त्या मंजूच्या देखता तमाशा करीन. माझी भाऊचे पहिल्यांदा येऊन राहिली. मी तिला जवळची साडी देत नाही. अरे बा ते जवळची मग तिच्या दुकानातून आणेल अशी ना. जवळची म्हणजे का तिनं घरी तयार केली का? ती बी दुकानातून आणली ना. भेटेल आणि गिटेल साडी मी देत नाही मा भाऊजाईले. असं जर करसान ना तर मीच फोन लावतो मा आईले. सांगतो पाठवू नका त्याईले म्हणून. काही गरज नाही. ते काही एवढे काय पोटावर नाहीत लागले. तुमच्या घरी येऊन ते पोतेरे घेऊन आले. तुमचे मुद्दामून करून राहिले काय? मुद्दामून करून राहिली पा. मी तर मा भाऊजाईले साजरी साडी आणतो. आई ते जवळची गिवडची द्यायची नाही काय सांगून ठेवतो. ते मंजू काय 1000 खेप नाही येऊन गेली. मी तिला चांगली साडी देतो. माय बाई दे ना बाई. मी का नाही म्हणतो का? हे बाई का सुटकेस काढून पाहिजे त्या साड्या किती साजरा जरी काठीच्या साड्या पडेल्या आहेत मला. आता मी घालत नाही म्हणून पाय ना. तिच्या पुढे टाक ना 2-4 आणि तिला म्हणा निवड म्हणा यातली घे म्हणा तेव्हा पसंतीनच. आणि घेऊ दे सबच्या सबनी घेतल्या तर चालतात. मी काय कोत्या म्हणायची नाही की एकच दिन. ते का लोक होय माहीच भासून होय. दिली तर का लय होऊन राहिला. 4-5 साड्या नेल्या तर मी नाही म्हणत. काल दुकानातून आणतो उगाच खर्च करतो. या घरच्या वाया जातात. तू तर माझ्या घालत नाहीस. मला काही एवढा हरीक नाही. देऊन दे घालते ते पोरगी. उद्या मग सकाळूनच जाता का तुम्ही? 9-10 वाजता जा. हो 9-10 वाजताच. नाहीतर काय ताई सकाळीच कुठं घरचं सगळं आवरून. म्हटलं तर ती गेली की तो आत्याच्याही घरी बोलावतीनच ना. फोन आलता म्हणतो ना आत्याचाही तो ना. हो आत्याचाही फोन आलता. तर मग आता ती गेला तर 1 दिवस आत्याच्याही घरी जेवण होईलच. तेच म्हणलं. तर म्हणलं चांगल्या शाळा नाही जो मुक्काम करायला लागते तो. साध्या बाध्या नेऊ नको. नवाईच चाला लागते. तो आत्याचं गाव म्हण का ननूचं गाव म्हण कोणी पाहते. पिंकीची भाऊजय नाही नवरील तसं कोणी पाहत असते. तो साजऱ्या साड्याने आणि लागे ही ड्रेस गिरेस नको नेऊ. साड्याच नाही साड्या साजऱ्या लागतात बाई. नैन सैन चालली. ड्रेस गिरेस नको नेऊ माय बाई. ते घरी घाल साडीवर साजरं झाजून चांगल्या साड्याने. आणि त्यातून नाही तर त्या मॅ तुले काल हिरव्या बांगड्या घेतल्या की नाही ते टिकलीवाल्या त्या घालजो साजऱ्या दिसतात. तुले हिरवी साडी अशी नाही खाल. हो बाय लग्नातलीच आहे मग. हो आई आहे ना. ती नेऊ काय एवढी म्हणजे ती भरजरीची? सांग काय करा भरजरीची नाही तर का मग सेंटिटिक साड्या घालून जातं का घरी घालायसारख्या? अहो नाही नवरी आहेस ना. नाही सैनच साड्या घालायची म्हणून काकायची हौस असते माय. घालते काका पुजून ठेवा लागते का? तेच नाही साजरी साडी. आणि लागे ते त्याला सोनं बी येतो संग. छोटं मंगळसूत्र नेन ना. अव माय बाई तुम्हाला समजा सोनं ने तर तू नाही तर मला तो हार आहे की नाही चपळा हार तो बी देतो मी तुले. तो बी घालून जाजो.
नवीन नवरीले कोणी माहिती? पण मला बांगडा घालतो त्या माझ्या घालीन ना. आव तुला बी घाल माय बी घाल. लोकाला काय माहित आहे सासूचा आहे का तुला आहे तर कोणी काही विचारते काय? पाहिजे दुरून दुरून बाया. आता पिंकीच्या गावातल्या तिच्या एटातल्या बाया तुला चहा पाण्याला बोलावतीन. हा तर कोणी पाहिजे नैनसे नवरीच्या अंगावर सोनं किती आहे, कसे कपडे घालेले आहे, कशी आहे हो माय. कोणाली उत्सुक तू हे राहते कुतूहल राहते नवीन नवरी पाहायचा. हा ते घाल आणि ते घाल आणि लागे तुम्ही एक चपळ हार देतो तोही हार घालजो. हा तर ती गेल्यावर काढून ठेवू नको. तुला तर दाटणच होते माय त्याची. हा काढून ठेवू नको. गळ्यातच राहू द्यायचं समजा अंगावरच राहू द्यायचं सोनं. नाही तर बस काढून ठेवशील थैलीत ठेवशील रिकामे धंदे. अंगावर राहू देजो. आई मग रात्री मुक्कामी राहणार आहे आम्ही तिथं. मग रात्री पण घातलेलं राहू देऊ का? मग काय तर नाही तो का काढून ठेवतो काय? काढून गिळून नको ठेवू. गळ्या अंगावरच राहू दे समजा काही नसते होत. काका काका मोडते का ते? नाही बरं ठीक आहे हाव घालूनच राहील. हे पाय ते तुला आईनं बेसनाचे लाडू दिले तिथे झालेच ते नाही. बरं जाऊ दे ते काही नेऊ नको. साधारण लागत तो आहे तुझ्यासाठी दिले तू का माहिती तिकडे नेतो. हे बाय आपल्या घरी रव्याचे लाडू येतात का तुले? रव्याचे पाकाचे नाही देत बिना पाकाचे येतात. ते पाकाचे ना तर पाकाचा लाडू कडकच होते माझा. बिना पाकाचे मस्त येतात. बिना पाकाचे साजरे होतात काय? नाही तर राहू दे मिस करतो रव्याचे लाडू. रव्याचे लाडू दे म्हणलं. हा हे बाय 2 डब्यात नाही. एक डब्बा पिंकीच्या घरी देजो आणि दुसऱ्या दिवशी तू आत्याच्या घरी जाशील ना तर त्याच्या घरी देजो एक डब्बा. रिकाम्या हाताने जाणं साजरं लागत नाही. विकतचं काही नेल्यापेक्षा घरचं करून न्या. सस्ता ती पडते चांगलंही वाटते. कोणाला वाटते की माय प्रेमानं करून आणलं एवढं. मग मी रव्याचे लाडू करतो आता. तुला आवरलं शिंदी करतो. थांब मग अतिस उभी राहील लाडू करू लाग मले. काढ रवा त्यातला बारका रवा काढ आणि लागे भाजणं सुरू कर. मी येतो मग पाक करायच्या बाबतीत. हो बाई आई चालल्या जातील आणि येतीलच नाहीत. मला पाक करायला ठेवतील. मला पाक तर येतच नाही. पाक येते पण रव्याचे लाडू मागे मी केलते घरी तू किती कडक झालते. आता इथे जर तसे झाले तर बिना पाकाचे करतो म्हटलं तर आई ऐकतही नाहीत. बरं चालले गेल्या इथंच थांबा ना म्हणा. चल रवा भाजतो तोपर्यंत आईले बोलवून आणतो. सांगतो बाई मी स्पष्ट की आई मला पाकाच्या लाडू इथंच उभे राहा. मला येतच नाही तसंच सांगून देतो. जाऊ दे वाया गेल्यापेक्षा नाही येत असं म्हटलेलं बरं. आणि वाया गेलो तर नाही तसं म्हणू का? पण आईच्या जवळचे बेसनाचे लाडू काय आता 2-3च राहिले. आई अशी आहे मला 7-8 लाडू पाठवले. जसे लय मोठे पाठवले असते तर आता मला करायचं काम नसतं.